मंत्रिपदावर असली बसलेली व्यक्तीवर हे सगळं तोटाकडून देखील आपण पाहतोय की ताशारे ओढले जात आहेत. धनंजय मुंडे यांच्या पत्नी प्रकरणामध्ये कुटुंब न्यायालयात गेला होता त्यावेळी तुमचा निर्णय आलेला आहे कुटुंब न्यायालयामध्ये कौटुंबिक हिंसाचार झालेले आहे. धक्कादायक आहे. एखाद्या मंत्रिपदावर असली बसलेली व्यक्तीवर हे सगळं तोटाकडून देखील आपण पाहतोय की ताशारे ओढले जात आहेत. पण मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानावर या कुठच्याही गोष्टी जात कशा नाही. आणि जसं मी सांगितलं ना, बीडचा जो प्रकार होता तो काही आम्ही त्यांच्यासाठी न्याय तर मागतच आहोत देशमुख परिवारासाठी, परंतु हे देशमुख भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांची मर्डर होऊन देखील जर भाजपचाच कार्यकर्ता आज महाराष्ट्रात सुरक्षित नसेल तर अजून कोण आहे हा विचार देखील आपण करावा. धक्कादायक आहे. एखाद्या मंत्रिपदावर असली बसलेली व्यक्तीवर हे सगळं तोटाकडून देखील आपण पाहतोय की ताशारे ओढले जात आहेत. पण मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानावर या कुठच्याही गोष्टी जात कशा नाही. आणि जसं मी सांगितलं ना, बीडचा जो प्रकार होता तो काही आम्ही त्यांच्यासाठी न्याय तर मागतच आहोत देशमुख परिवारासाठी, परंतु हे देशमुख भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांची मर्डर होऊन देखील जर भाजपचाच कार्यकर्ता आज महाराष्ट्रात सुरक्षित नसेल तर अजून कोण आहे हा विचार देखील आपण करावा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.